अचानक ठरलेला माझा मुंबईचा प्लॅन. आता कोण कोण जायचं हा मोठा प्रश्न होता. दारात तर गाडी उभी होती, पण आलेला राहुल गाडीजवळ जायला निघाला. मला वाटलं आपण बहुतेक पक्का मुंबईत निघालो आहे. अजून तर मला काही खरं वाटत नव्हतं की मी जाईन की नाही. पण काकीनं मात्र आमची बॅग वगैरे भरली होती. राहुल तर गाडीमध्ये बसला होता आणि गाडी घेऊन निघाला होता. माझ्या मनामध्ये धाकधूक होती की मुंबईत जायचं कसं. इलेक्शन होतं, शनिवार रविवार होता आणि ट्रॅफिक. हे सगळ्या गोष्टीला घाबरून 2च मिनटं विचार करून राहुलने गाडी मात्र माझ्या दारासमोर लावली. विचार करत बसले, जाऊ नको की जाऊ. शेवटी प्लॅन फिक्स केला आणि गाठोडं बांधलं. तर सगळ्यांना वाटलं असेल की या गाठोड्यामध्ये काय असेल, पण मुंबईमध्ये गेल्यानंतर नक्कीच खोलून दाखवेन माझ्या गाठोड्यामध्ये काय होतं. काका हळूहळू गाडीत बॅग टाकायला लागले. गाठोडं माझं बॅगेत ठेवायला लागले. मग मात्र वाटलं मी फिक्सच मुंबईला निघाले. काका विचारायला लागले की गाठोड्यामध्ये नेमकं काय आहे. काही न सांगता काकांनी गाठोडं मात्र माझं नेऊन ठेवलं. अम्माची ट्रे मी पाठवून घेऊन निघाले. गाडीमध्ये काय काय आहे हे कन्फर्म केलं. सगळ्या गोष्टी घेतल्यात की नाही बघितल्या आणि गाडीचं डोअर बंद करून सगळ्यांना बाय करायला आलं. निघाले होते फक्त एका दिवसासाठी, पण गाडीची डिग्गी मात्र संपूर्ण भरून घेतली होती. आणि अम्मा तर काय फुल जोशमध्ये कुठंतरी फिरायला जायचं आहे. हाय करते, बाय करते, गाडी बंद करा म्हणून इशारे करते आणि जायच्या तयारीमध्ये होती. शेवटी राहुल अम्माला घेऊन गाडीमध्ये बसला. अम्मा तर एवढी खुश होती, मला कुठंतरी फिरायला मिळणार आहे. सारखी ती मम्माला बाय करत होती. तिला वाटत होतं की मी एकटीच निघाले, पण मीही बरोबर होते. आणि इकडे तर काय अम्माची आंटी आम्हाला काय खाऊ बांधून देत होती. म्हणतात ना, रक्ताच्या नातापेक्षा जोडलेली नाती किती जवळची असतात याचा प्रूफ होता. असं करत करत आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो आणि आमचा प्रवास फायनली सुरू झाला. त्यात काय अम्माची नाटकं नुसती. कारमध्ये गाणी लाव, कुठं काय कर, कुठं एसीचं बटन दाब, तरी पण कैलास काहीही न बोलता अम्माचे लाड पुरवता. कारण काय करणार, एकुलती एक लाडाची लेक. त्यानंतर आमच्या गाडीमध्ये मोठा आणि असा घन विषय होता, तो म्हणजे राहुलच्या अपडेट्स आणि राहुलकडे असलेल्या भाजी आणि चपातीच्या भाकरीचा डब्याची. आम्हाला वाटलं होतं राहुल चपाती आणि मटकीची भाजी घेईल, पण तो नुसता हात वर करून सांगतोय की कुंडलमध्ये डबा मिळेल. बघूया आता कुंडलमध्ये डबा मिळेल की नाही. जर कुंडलमध्ये डबा मिळाला त्याचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. असं करत आम्ही आमचं सावंतपूरमधून कुंडल फाट्यापर्यंत गेलो. आता मात्र मला असं वाटलं की आम्ही खरंच मुंबईकडे निघालो, मुंबईमध्ये जाणार. पण इथे पण माझी लाडाची लेक मुंबईचा रस्ता न दाखवता सांगलीचा रस्ता दाखवत होती. कारण तिला सांगलीचा रस्ता माहीत होता. दरवेळी मात्र काका तिला पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जातात आणि तिथून ती परत तिला रिटर्न आणतात. म्हणून तिला वाटतं की आजही मला काका बहुतेक पेट्रोल पंपाकडे घेऊन निघालेत आणि आपण परत येणार आहोत.